इंग्लिश ग्रामर फ्रॉम बेसिक्स. आजचा आपला टॉपिक आहे सिंग्युलर नाउन टू प्लुरल नाउन. आज आपण बघणार आहोत सिंग्युलर नावापासून प्लुरल नाउन कशा प्रकारे बनवायचे, त्याचे काही रूल्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत. रूल नंबर 1, वी ॲड एस टू मेक सम नाउन प्लुरल. फॉर एक्झाम्पल चेअर चेअर, पिक्चर पिक्चर. यामध्ये चेअर पिक्चर हे काय आहे, सिंग्युलर नाउन आहे, तर एस ॲड झाल्याने प्लुरल नाउन चेअर्स झालाय आणि पिक्चर्स झालाय. रूल नंबर 2, if a noun ends in s, sh, x, sh or ch, we add es to form the plural. जर नाउनचा शेवट s, sh, x, sh or ch ने होत असेल तर आपण त्यामध्ये es ॲड करणार. फॉर एक्झाम्पल बस बसेस, बॉक्स बॉक्सेस, चर्च चर्चेस, लॉस लॉसेस, विश विशेस. यामध्ये सिंग्युलर टू प्लुरल करताना आपण es चा यूज केलेला आहे. Rule number 3, if a noun ends in y and there is a consonant before the y, we drop the y and add ies. म्हणजे नाउनचा एंड जर y ने होत असेल आणि y च्या आधी कॉन्सोनंट्स असेल तर आपण y ला रिप्लेस करून त्याच्या जागेवर ies ॲड करणार. फॉर एक्झाम्पल बेबी बेबीज, लेडी लेडीज. आपण सिंग्युलर मधून y काढून टाकायचा आहे आणि त्यामध्ये ies ॲड करणार. रूल नंबर 4, इफ अ नाउन एंड्स इन y and there is a vowel before the y, add s. म्हणजे नाउनचा जर शेवट y ने होत असेल आणि y च्या आधी जर वॉवेल असेल तर प्लुरल कन्वर्शन करताना s ॲड करणार. फॉर एक्झाम्पल बॉय बॉईज, टॉय टॉय. रूल नंबर 5, फ्रॉम मोस्ट नाउन दॅट एंड इन f or fe, we drop the f or fe and add ves. म्हणजे नाउनचं जर शेवट f किंवा fe ने होत असेल तर f आणि fe ला आपण रिमूव्ह करून देणार आणि प्लुरल फॉर्म करताना त्याच्या जागेवर ves ॲड करणार. फॉर एक्झाम्पल नाईफ नाईव्स, लीफ लीव्स. यामध्ये fe आणि f आपण काढून टाकलेले आणि त्याच्या जागेवर ves ॲड केलेला आहे. रूल नंबर 6, टू मोस्ट नाउन दॅट एंड इन ओ वी ॲड es. म्हणजे असे नाउन ज्याची शेवट ओ नी होत असेल तेव्हा आपण प्लुरल करताना es ॲड करणार. फॉर एक्झाम्पल मँगो मँगोज, टोमॅटो टोमॅटोज. यामध्ये मँगोचा शेवट ओ नी झालेला आहे त्यामुळे आपण प्लुरल फॉर्म कन्वर्शन करताना es ॲड केलेला आहे. रूल नंबर 7, सम नाउन्स रिमेन्स अनचेंज इन द प्लुरल. म्हणजे सिंग्युलर अँड प्लुरल नाउन दोन्ही सारखेच राहणार, दोन्हीमध्ये काहीही चेंज राहणार नाही. फॉर एक्झाम्पल शीप शीप, डिअर डिअर, फिश फिश. Rule number 8, some nouns change in an irregular manner. For example, child, children, foot, feet. Rule number 9, there are some nouns that are always plural. काही असे पण nouns असतात जे always नेहमी प्लुरल फॉर्म मध्येच राहतात. फॉर एक्झाम्पल सीझर्स, ट्राउझर. यामध्ये असंच बेसिक इंग्लिश ग्रामर मराठीतून समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.